नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया पोलीस ठाणे हद्दीतील मोडेस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना 17 सप्टेंबर रोजी यश आले आहे। घटनास्थळावरून A47 रायफल, अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारुगोळा व माओवादी साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे। या चकमकीमुळे माओवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे। आमच्या कंपनीच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून पती पत्नीने ठगबाजीचे रॅकेट रचले। त्यात अडकून नागपुरातील 1.5 डझनहून अधिक नागरिकांनी 2.37 कोटींहून अधिकची रक्कम गमावली आहे। हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आरोपी पती पत्नी काही महिन्यांपासून फरार आहेत। सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्यावर ठाम आहे, त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीत भाजपकडून 32 प्रभागात 128 उमेदवार रिंगणात उतरले जाणार असून पक्ष संघटनात्मक ताकदीच्या जोरावर स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपूर्ण राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील आणि क्षेत्राबाहेरील ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरात मोठी वाढ केली आहे। या दराने पाण्याचा कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पडल्याची स्थिती आहे। उद्योगांवर आधीच विविध कारणांनी भार पडत असताना पाण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार असून या दरवाढीचा सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने निषेध केला आहे। बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचं आज लोकार्पण करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते। याच वेळी अजित पवार यांनी सभेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलाच झापलं। कार्यक्रमात तुमचे नेते बोलण्यासाठी उठले की ह्या हू करतात, अरे काय तुम्ही कधी सुधारणार, जग कुठे चाललंय, जरा आत्मचिंतन करा असं म्हणत अजित पवारांनी भर कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्यांना झापलं। पंतप्रधान मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे। भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचाही 75वा वाढदिवस आहे। या दोघांचेही अमृत महोत्सवी वर्ष आहे। सरसंघचालक डॉक्टर भागवत यांचा काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका कार्यक्रमात 75 वर्ष आणि निवृत्तीवरून एका विधान केले होते, यावरून देशभर चर्चा झाला। पुणे रेल्वे स्थानकाचा विकास आणि रिमॉडेलिंगचा कामाला वेग आला आहे। रेल्वे मंत्र्याच्या आदेशानंतर पुणे रेल्वे स्थानक येथे आता नव्याने 6 फलाट बांधण्यात येणार आहे। सध्याच्या काही फलाटांपैकी काही फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे। या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून रिमॉडेलिंगच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या इंटरलॉकिंग इमारतीचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। राष्ट्रीय राजकारणात विद्यमान काळात अतिशय प्रभावशाली असलेल्या नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात येत आहे। राज्यात भाजपच्या महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या या पक्षाच्या शिबिराकडे लक्ष लागले आहे। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून अतिवृष्टीग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई दिली जाईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांनी केले। राज्यातील सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगर पंचायत नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्योगांना नमो उद्यान नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली। मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात तुम्ही साक्षीदार होता का, असा प्रश्न भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या मृतांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या अपुऱ्या तपशिलामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी अपिलावरील सुनावणी तहकूब केली। न्यायालय या प्रकरणी आता गुरुवारी सुनावणी घेणार आहे। दिवाळी 1 महिन्यावर येऊन ठेपली असून अनेकांनी दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत। त्याचबरोबर नाताळनिमित्त सलग सुट्ट्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला एखाद्या ठिकाणी जल्लोष करण्याचे बेत आखले जात आहेत। या सलग सुट्ट्यांच्या निमित्ताने विदेशी सहलींची घोषणा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने केली आहे। महायुती सरकारने राज्यातील उपसा जलसिंचन सहकारी योजनांच्या वीज देयकात दिलेल्या सवलतीमुळे या उपसा जलसिंचन सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याबद्दल राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मांडला असता तो एकमताने मंजूर करण्यात आला।
दुरुस्तीसाठी दिलेली 10 लाखांची कार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली। या प्रकरणी गॅरेज चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याबाबत एका वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयासमोरील एका चहाच्या टपरीवर मजुरी करणाऱ्या 45 वर्षीय इसमाची झोपेत असतानाच दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली। सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागासमोर घडली। बिहारच्या भागलपूर येथे सरकारने अवघ्या 1 रुपये प्रतिवर्ष दराने उद्योगपती गौतम अदानी यांना 1050 एकर जमीन दिली आहे, असा आरोप आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने केलाय। शेतकऱ्यांकडून या जमिनी सरकारने नुकसान भरपाई देत ताब्यात घेतल्या आहेत। ती जमीन अदानी यांच्या प्रकल्पासाठी भाड्याने देण्यात आली आहे। जी जमीन नापीक सांगितली जात आहे तिथे जवळपास 10 लाख झाडे आहेत, ती अदानी यांच्या कंपनीकडून आता कापली जाणार आहे, असा दावा आपचे खासदार संजय सिंग यांनी केली आहे। मागील काही काळापासून नक्षलवादी चळवळी विरोधात आक्रमकपणे कारवाई केली जात आहे। नक्षलवाद्यांविरोधात निमलष्करी दलांचे ऑपरेशन सुरूच आहे। देश 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। त्यातूनच नक्षल विरोधी अभियानात अनेक टॉप कमांडर मारले गेले। त्यानंतर आता नक्षलवादी संघटनांकडून शांततेचा प्रस्ताव ठेवत 1 महिन्याच्या शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली होती। आज या सशस्त्र संघर्ष विरामाला 1 महिना पूर्ण होत आहे। कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यात चोरीची मोठी घटना घडली आहे। भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत देशी पिस्तूल आणि अन्य शस्त्रांच्या बळावर तोंडाला मास्क लावून ही चोरी करण्यात आली आहे। सुरुवातीच्या माहितीनुसार बँकेतून 58 किलो सोने आणि 8 कोटींची रोकड चोरी झाली आहे। मंगळवारी संध्याकाळी बँकेत अचानक चोर शिरले। त्यांनी कर्मचाऱ्यांना बंधक बनवले। त्यानंतर बँकेत लूट करून तिथून पसार झाले। या चोरांनी चोरीसाठी वापरलेली कार महाराष्ट्रातील पंढरपूर येथे सापडली आहे। त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांकडून एकत्रित संयुक्त सर्च अभियान सुरू करण्यात आलाय। आंध्र प्रदेशमध्ये विवाह संस्थेच्या माध्यमातून फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। एका तरुणाला एका तरुणीने लग्नासाठी विवाह संस्थेमध्ये 4 लाख रुपये जमा करायला लावले। त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि दोघे 20 दिवस एकत्र राहिले, पण नंतर ती तरुणी अचानक पळून गेली आणि परतलीच नाही। तरुणाने तिला आणि तिच्या ओळखीच्या 2 लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे मोबाईल नंबर बंद होते। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाडजे उर्फ छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलाय। न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल SV राजू यांच्या युक्तिवादानंतर हा आदेश दिला। न्यायालयाने म्हटले की छोटा राजन इतर 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरला आहे आणि तो 27 वर्षांपासून फरार होता। कॅनडामधील खलिस्तान समर्थक पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत। शीख फॉर जस्टिस या संघटनेने व्हॅनिकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासावर कब्जा करण्याची धमकी दिली आहे। SFJ ने भारतीय नागरिकांना त्या भागात न जाण्याचा इशाराही दिला आहे। या प्रकरणावर अद्याप भारत किंवा कॅनडा सरकारने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। कतारची राजधानी दोहा येथे इस्रायल हल्ल्याविरोधात 60हून अधिक मुस्लिम देश एकत्र आले। तिथे कुठलाही मोठा प्रस्ताव पारित झाला नाही, परंतु एक औपचारिक प्रस्ताव पारित झाला, ज्यात हल्ल्याचा निषेध करत गाझा येथील हल्ल्याची तुलना नरसंहार म्हणून करण्यात आली। या बैठकीनंतर एक नवी चर्चा सुरू झाली आहे, जी मिस्र, पाकिस्तान आणि तुर्कीकडून सुरू आहे। अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या धर्तीवर इस्लामिक नाटो स्थापन करण्याची कल्पना इजिप्त आणि पाकिस्तान सारख्या देशांकडून आली। या इस्लामिक नाटोचे मुख्यालय इजिप्तमध्ये बनवले जाऊ शकते, असं इजिप्तनं म्हटलंय। अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाशी संबंधित आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक असलेल्या महिला नेत्या वेलेंटिना गोमेज यांनी पुन्हा एकदा एक प्रक्षोभक विधान करत वादाला तोंड फोडलं आहे। ब्रिटनमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी ते वादग्रस्त भाषण केलंय। अमेरिका आणि युरोपमधून इस्लामला संपुष्टात आणणं हा आमचा हेतू आहे, असा इशारा वेलेंटिना गोमेज यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमधून दिला आहे। भारत अमेरिकेत मांडवली होणार। भारत आणि अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रेड डीलवर चर्चा सुरू झाली आहे। अमेरिकन दल भारतात दाखल झाला असून मंगळवारी भारतीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% शुल्क लादले आहे, ज्याला भारताने आक्षेप घेतला आहे। तसेच याआधी रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे या बैठकीचा उद्देश असून दोन्ही देशांचे अधिकारी ऑनलाईन चर्चा सुरू ठेवतील।
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दुर्गा पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराला भेट दिली। यावेळी त्यांनी अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच युनूस म्हणाले की कोणत्याही सरकारला नागरिकांना त्यांच्या मूलभूत संविधानिक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा अधिकार नाही। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांसाठी मुदत वाढवली आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी प्रवेश घेता येणार आहेत। संगणकशास्त्र, कृषी, तंत्रज्ञान यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे। यूजीसीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना 2 पदव्या एकाच वेळी घेता येईल। फेर परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2025 आहे। ITI प्रवेशासाठी देखील संधी असून 20 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येईल। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 17 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,250 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,063 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,27,360 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,274 रुपये आहे। लोकप्रिय हरियाणवी अभिनेता आणि दिग्दर्शक उत्तर कुमारला त्याच्या 25 वर्षीय सहकारीने बलात्कार आणि धमकीचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी त्याला अमोराह येथील त्याच्या फार्म हाऊसवरून ताब्यात घेतले। या महिलेचा आरोप आहे की पोलीस तिच्या तक्रारीवर कारवाई करत नाहीत, म्हणून तिने लखनौ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता। दशावतार सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आणि प्रेक्षकांसह कलाकारही या सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करीत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। दशावतारची पायरसी होत असल्याचं समोर आलंय। त्याबाबत दशावतार मधील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट शेअर केली आहे। आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। विजयानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादव, सलमान अली आगाशी हस्तांदोलन केले नाही। पाकिस्तान संतापला आहे। शोएब अख्तर पासून ते शाहिद आफ्रिदी पर्यंत सर्वांनी यावर नाराजी व्यक्त केली। मोहम्मद युसुफने टीव्ही कार्यक्रमात सूर्यकुमार यादवला शिवीगाळ करत सर्व मर्यादा ओलांडल्या। भर कार्यक्रमात मोहम्मद युसुफ यांनी सूर्यकुमार यादवला सुअर म्हणजेच डुक्कर कुमार यादव असं म्हटलं आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।